स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राहता शहरात एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन यासह विविध शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स, बॅनर, पुष्पगुच्छ किंवा भव्य सत्कार समारंभ न करता थेट समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राहता शहरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे शालेय साहित्य अत्यंत उपयुक्त ठरेल अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक बळ मिळणार आहे. हा संपूर्ण उपक्रम माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, नगरसेवक ॲडव्होकेट मयूर पाळंदे आणि युवा उद्योजक पप्पू शेळके यांच्या उत्कृष्ट संयोजनातून पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ, श्री भावळ गट शिक्षण अधिकारी या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाचा संदेश दिला. या प्रसंगी नगरसेवक दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, प्रदीप बनकर, नितीन गाडेकर, भीमराज निकाळे, राहुल सदाफळ, साई पाळंदे, विजय गिधाड, अरुण गाडेकर, नगरसेविका सविता सदाफळ, प्रमोद गाडेकर, इलियाज शहा, शिक्षण समितीचे अध्यक्ष कल्लू तांबोळी, मुजाहिद शहा, जामा मस्जिदचे ट्रस्ट हाजी हमीद पठाण, हुसेन बैशेख, मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय नामदार विखे साहेब यांच्या जन्म दिनानिमित्त आज वह्या आणि पेन यांचं वाटप करण्यात येत आहे. तर त्याबद्दल साहेबांना कालच वाढदिवस असल्यामुळं पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या, मुख्याध्यापक, पदवीधर, या केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी असा जर पुढाकार घेतला तर निश्चितच माझ्या जिल्हा परिषदच्या शाळा प्रगतीपथावर जातील. आता जो काही शिष्यवृत्तीचा निकाल लागला तर त्याच्यामध्ये 33 विद्यार्थी आपले जिल्हा परिषदचे 220 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी आलेले आहेत. 8वीचे पण 17 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. इतर माध्यमाच्या ज्या शाळा आहेत तर त्यांच्या मानाने जिल्हा परिषदच्या शाळांचा आलेख निश्चितच उंचावत आहे. याला कारणीभूत असणारे माझे सर्व शिक्षक, त्याच्याचबरोबर मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने पावशे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. आजच्या या वया पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे राहता नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री स्वाधीनजी गाडेकर, तसेच उपनाध्यक्ष विजूनाना सदाफळ व आदरणीय व्यासपीठ. आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवकांनी नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कोणत्याही वाह्यात जो खर्च असतो, फलक लावणे किंवा मग पुढं काही एकमेकांना नामदार साहेबांना गुच्छ वगैरे देणे, या सर्व खर्चाला फाटा द्यायचा असं नामदार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही काय केलं की सर्व वया वाटपाचा कार्यक्रम हा इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आला व ते आम्ही सर्व मिळून घेत आहोत.
या कार्यक्रम घेत असताना विशेष आनंद होता ते आहे की सर्व आम्ही नगरसेवकांनी फलक तर लावलेच, पण त्याचबरोबर हे वाटप पण केलं, त्याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे. आणि अजून एक बाब सांगायची म्हणली तर आमचे जे शिक्षण अधिकारी आहे, नगर जिल्हा शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांनी उर्दू शाळेला 9वीचा वर्ग चालू करायला परवानगी दिलेली आहे. त्यासाठी त्यांचे आपण अभिनंदन करतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच आमचे राहता तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी भावासाहेब यांनी पण याच्यात प्रयत्न करून प्रस्तावावर पाठवला, हे करून आणलं, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. उपस्थित राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद राहता शाळेतील विद्यार्थी, आमच्या लहान भगिनी, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आईवडील, आमच्या राहत्यामध्ये सामाजिक काम करणारे सगळे हिंदू मुस्लिम बांधव यांचं प्रथमतः मी आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात, आपल्याला मी धन्यवाद देतो. आपल्याला सर्वांना माहीतच असेल, आताच मुन्नाबाईंनी सांगितल्याप्रमाणे काल नामदार साहेबांचा परवा दिवशी म्हणजे 15 तारखेला वाढदिवस आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक आगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. याचं एकमेव कारण म्हणजे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की ह्या वेळेस तुम्ही मला जे हारगुच्छ, फूल किंवा फ्लॅगसाठी जो खर्च करतात तो न करता जिल्हा परिषदेमधील सर्वसामान्य विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी काहीतरी शालेय वस्तूंचं वाटप आपल्याकडून झालं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळाल्यासारख्या आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी राहता शहरामध्ये जेवढ्याही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी लहान मुलांना वह्या पुस्तक वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. मार्गदर्शक इलियासभाई आणि सर्वच मुस्लिम समाजातील या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, आज खरोखर हा जो काही वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे, हा आमच्या नगरसेवक या ठिकाणी पप्पू भाऊ असतील, मयूरजी पाळंदे, मुन्नाबाई शहा, कैलास बापू सदाफळ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो काही प्रयत्न केला. आपले जे नामदार साहेब आहेत आणि नामदार साहेबांना एक दीर्घ आयुष्य, उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं असा संकल्प या ठिकाणी केला आणि नामदार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांनी जी काही सूचना केल्या होत्या कार्यकर्त्यांना की कुठलाही पुष्पगुच्छ आणि इतर मोठा खर्च न करता आपल्या जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्या ठिकाणी झाला पाहिजे. मी म्हणेल सर, हा फक्त वह्या वाटपाचा कार्यक्रम नसून या वयातून या विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होण्याचं या आमच्या नगरसेवकांनी एक दृष्टिकोन ठेवला आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्याचं ठरवलं. आपण बघत आहात की नामदार साहेबांचं जे काही कार्य आहे आणि कुठलाही नेता म्हटलं की त्या ठिकाणी मोठा वाढदिवस साजरा केला जातो, कार्यकर्त्यांच्या वतीने त्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात, परंतु शिक्षणावर खर्च व्हावा आणि असे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावे हा संकल्प नामदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितला आणि सर्व कार्यकर्त्यांनी तो मनावर घेतला. काल आपल्या राहता शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा झाली. कधीही असा कार्यक्रम यापूर्वी आपल्या राहता शहरामध्ये झाला नाही. आरोग्याच्या दृष्टीने धावणं, चालणं, पळणं हे किती महत्वाचं आहे हा संकल्प आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितला. 2000हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आणि 1500 पेक्षाही जास्त स्पर्धक धावले. हा खरोखर आपल्या राहता शहराची एक वेगळ्या दिशेने वाटचाल सन्मान्य नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असताना आपण बघत आहात. मला असं वाटतं मी नगराध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक निवडून येऊन आज 6 महिने झालेत,
परंतु येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये आपण राहता शहरामध्ये एक वेगळा आणि आमूलाग्र असा बदल नक्कीच बघाल आणि येणाऱ्या काळामध्ये या आपल्या समोर बसलेले जे काही विद्यार्थी असतील यांच्यासाठी एक चांगलं शहर आपण कसं उभं करू हा आमच्या सर्वांचा मानस त्या ठिकाणी असणार आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.